नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMC VTC मराठी चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही मोबाईलवर एक छानसा पाठ पाहणार आहात। हा पाठ पाहून झाला की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक निळ्या रंगाची लिंक दिसेल, तिला क्लिक करा आणि त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा। आणि हो, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या तुम्हाला काय काय करायचे आहे, तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला की डिस्क्रिप्शन बॉक्स क्लिक करा, त्यामध्ये असलेल्या लिंकवर तुमचा अभिप्राय द्या आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। चला तर मग आता आपण पाठ पाहूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत भारत 1960 नंतरच्या घडामोडी भाग 3। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारत 1960 नंतरच्या घडामोडी तिसरा भाग पाहूयात। भारत 1960 नंतरच्या घडामोडी भाग 1 मध्ये आपण अभ्यासले आहे स्वतंत्र भारतापुढील प्रश्न, 1960च्या दशकातील घडामोडी, 1970च्या दशकातील परिस्थिती आणि 1980चे दशक। विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 मध्ये आपण काय पाहिले, तर भाग 2 मध्ये आपण अभ्यासले आहे 1980च्या दशकातील आव्हाने, 1990 आणि 91 नंतरचे बदल, म्हणजे 1990चं दशक आणि 1991 नंतरचे बदल, यांचा आढावा आपण भाग 2 मध्ये घेतला आहे। आता आज आपण पाहणार आहोत भारत 1960 नंतरच्या घडामोडी भाग 3 आणि आजच्या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञानातील बदल आणि जागतिकीकरण, या 3 घटकांचा अभ्यास आपण भाग 3 मध्ये विस्ताराने करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 3 ची आपण सुरुवात करूया। स्वातंत्र्योत्तर भारत कालखंड इसवी सन 1961 ते 2000 हा कालखंड भारताचा सर्वंकष इतिहास आहे।
या कालखंडात भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत देश हा विकासाकडे कशी वाटचाल करतो आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही यंत्रणा राबवणारा हा देश, या देशाच्या वाटचालीत राजकीय नेतृत्व, प्रशासकीय नेतृत्व आणि वैज्ञानिक, शिक्षण तज्ञ व कलावंत यांचे काय योगदान आहे, तसेच व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ आहे आणि राजकीय नेतृत्वापेक्षा देश मोठा आहे, हा संदेश स्वातंत्र्योत्तर भारतात जनतेने दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे आव्हान आपण सहजच पेलू शकतो आणि या कालखंडाचा अभ्यास आता आपल्याला या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात करत असतानाच आजचा जो आपला पाठ आहे, आपला आजचा पाठ आहे भारत 1960 नंतरच्या घडामोडी ज्या घडल्या, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील ऐतिहासिक घटनांचा क्रम आता आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, 1947 मध्ये ब्रिटिश जॅक खाली उतरला आणि भारताचा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला आणि 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारतापुढे जे आव्हान होतं, त्यामध्ये आर्थिक समस्या होत्या, राजकीय समस्या होत्या आणि सामाजिक विकासाच्या समस्या होत्या. हे सगळे प्रश्न भारताला सोडवायचे होते आणि त्यासाठी भारताचे आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी पंचवार्षिक योजना निर्माण करण्यात आली. भारत 1960 नंतरच्या घडामोडी, यामध्ये महत्वाच्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आपला भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि भारताचं गणराज्य 1950 ला बनले. 50चे जे दशक होतं, म्हणजे 1950च्या दशकात भारतीय नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि 1953 ला काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर 1960च्या नंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण या पाठामध्ये अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1960 नंतरच्या घडामोडी भाग 1 मध्ये 1960 चे दशक अभ्यासले आहे. 1960च्या दशकात काय काय घडले, तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी घडली की आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. तसेच 1961 ला पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा, दीव, दमण हे भारतात विलीन झाले. भारत व चीन यांच्यात मॅकमोहन रेषेत युद्ध 1962 रोजी झाले. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे निधन 1964 ला झाले. तसेच 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले आणि भारतात हरित क्रांतीलाही सुरुवात 1965 मध्ये झाली. 1966 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात ताशकंद येथे करार झाला आणि त्याच वेळेला आपल्या भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचे ताशकंद येथे निधन झाले आणि याच काळात श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या प्रधानमंत्री आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या. यानंतर 1970चं जे दशक आपण अभ्यासलं, या 70च्या दशकामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या, तर भारत पाकिस्तान युद्ध झालं, स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली आणि
त्याचबरोबर पोखरण येथे पहिल्यांदा यशस्वी अणु चाचणी 1974 ला झाली. 1975 ला सिक्कीम भारतात विलीन झाले. तसेच भारतात राष्ट्रीय आणीबाणी सुद्धा 1975 ला घोषित झाली. 1975 लाच भारताने पहिला उपग्रह आर्यभट्ट हा अवकाशात सोडला आणि 1978 ला मंडल आयोगाचीही स्थापना झाली. आपण 1960 आणि 70 दशक भारत 1960 नंतरच्या घडामोडी भाग 1 मध्ये विस्ताराने अभ्यासले आहे. भाग 2 मध्ये आपण 80च्या दशकाचा अभ्यास केला आहे. 80च्या दशकात काय घडले तर सुवर्ण मंदिरात लष्कर घुसून खलिस्तानवाद्यांचा बिमोड झाला आणि त्याच वेळेला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि 1984 ला राजीव गांधी भारताचे प्रधानमंत्री बनले. 1985 ला मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. दलित अत्याचाराविरुद्ध अट्रॉसिटी कायदा हा 1989 ला संमत झाला आणि त्यानंतर आलं दशक 1990चं. 1990च्या दशकात काय घडले तर 1990च्या दशकात चंद्रशेखर हे अल्प कालावधीसाठी प्रधानमंत्री झाले. तसेच राजीव गांधी हे श्रीलंकेत गेले होते. तर श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली. याच कालावधीत पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार जो आहे हा सुद्धा 1991 ला घडला. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1980 आणि 90चे जे दशक आहे याचा विस्ताराने अभ्यास 1960 नंतरच्या घडामोडी भाग 2 मध्ये केला आहे. मग आजच्या पाठामध्ये आपण काय करणार आहोत तर आजच्या पाठामध्ये आपण 1991च्या घटनांचा विस्ताराने अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये भारताने जो जागतिकीकरणाचा स्वीकार केला तो पाहणार आहोत आणि 1991 नंतर झालेले जे बदल आहेत म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले बदल किंवा नवीन नवीन शोध लागले, धवल क्रांती झाली किंवा जागतिकीकरण झालं तर हे नेमके काय बदल झाले त्यांचा आढावा आपण आजच्या पाठामध्ये म्हणजे 1991चे बदल आणि जागतिकीकरण आणि सामाजिक क्षेत्रात झालेले बदल, महिला सक्षमीकरण किंवा वंचितांचे प्रश्न, त्यांच्या समस्या किंवा समान कायदा संमत झाला याबद्दलच्या ज्या घटना आहेत यांचा आढावा आपण आजच्या पाठामध्ये घेणार आहोत. चला तर मग 1960 नंतरच्या घडामोडी भाग 3 चा आपण विस्ताराने अभ्यास करूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात भारताचे नेतृत्व म्हणजे भारताचं प्रधानमंत्री पद ज्यांनी स्वीकारलं ते होते पहिले भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. यांचा कालावधी 1947 ते 1964. 1964 मध्ये त्यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले आणि त्यांचा कालावधी आहे 1964 ते 1966. लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या आणि त्यांचा कालावधी आहे 1966 ते 1977 आणि पुन्हा त्या प्रधानमंत्री झाल्या 1980 मध्ये आणि 1980 ते 1984 हा त्यांचा कालावधी. इंदिरा गांधींनंतर मोरारजी देसाई यांचा कालावधी आहे 1977 ते 1979. चरण सिंग यांचा कालावधी आहे 1979 ते 1980. फक्त 5 महिने प्रधानमंत्री, सर्वात अल्पकाळ सत्ता त्यांची होती. त्यानंतर राजीव गांधी या इंदिरा गांधी पुन्हा प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निधनानंतर राजीव गांधी हे प्रधानमंत्री झाले आणि 1984 ते 1989 हा त्यांचा कालावधी आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर विश्वनाथ प्रताप सिंग हे प्रधानमंत्री झाले
आणि त्यांचा कालावधी आहे 1989 ते 1990. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव हे प्रधानमंत्री झाले आणि त्यांचा कालावधी आहे 1991 ते 1996. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे 1998 ते 2004. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1960 ते 2000 इथपर्यंतच्या कालावधीचा अभ्यास करत असल्यामुळे 2004 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री होते. 2004 नंतर प्रधानमंत्री झाले मनमोहन सिंग आणि त्यानंतर नरेंद्र मोदी. तर आपण आता पाहिलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं ते हे सर्व प्रधानमंत्री. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सुधारणा केल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेतही सुधारणा झाली. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही वाढीस लागली. 1991 नंतरचे बदल आता आपण अभ्यासूया. 1991 नंतर काय झाले तर भारताने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारले. त्याचबरोबर आर्थिक उदारीकरणाचेही धोरण स्वीकारले. यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. मग कोणते बदल झाले 1991 नंतर? चला आपण ते अभ्यासूया. आता आपण अभ्यासूया 1991 नंतरचे बदल. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे वर्ष ठरले. सोव्हिएत युनियनचे या सुमारास विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान जून 1991 ते 16 मे 1996 हा त्यांचा कालखंड होता. या कालखंडात आपल्या भारताचं नेतृत्व पी.व्ही. नरसिंहराव यांनी केले होते आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांनी अनेक बदल घडवून आणले होते. आता आपण अभ्यासूया भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण म्हणजे आधुनिकतेच्या वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देऊन भारताला स्वावलंबन प्राप्त करायचे होते. त्यासाठी नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली ही जी सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था जी आहे ही अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य किंवा अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट काय होतं तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्याय, समाजवादी समाजरचना, योजना आयोग आणि पंचवार्षिक योजना ही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य होय. विद्यार्थी मित्रांनो 1991 मध्ये
भारतात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. नरसिंहराव शासनाने ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला, या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. आर्थिक उदारीकरणामुळे भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण असे केले जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात दोन महत्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. कोणत्या दोन महत्वाच्या घटना होत्या त्या? एक म्हणजे हरित क्रांती आणि दुसरी धवल क्रांती. 1965 मध्ये हरित क्रांती सुरू करण्यात आली. मग या हरित क्रांतीचे जनक कोण होते माहिती आहे तुम्हाला? 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन. नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होय. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले आणि यालाच म्हणतात धवल क्रांती. याला काय म्हणतात? तर यालाच धवल क्रांती असेही म्हणतात. अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली. डॉक्टर होमी बाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणांसाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला 1975 मध्ये आर्यभट्ट हा उपग्रह अवकाशात सोडला गेला होता की नाही, त्या काळामध्ये भारताने म्हणजे भारताच्या पोस्ट ऑफिसने या आर्यभट्टचा गौरव म्हणून तिकिटावरती म्हणजे पोस्टाचं जे तिकीट असतं त्या तिकिटावरती आर्यभट्टचं चित्र छापलं होतं. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने 2 रुपयाच्या नोटेवरती बघा पाठीमागच्या बाजूला तुम्हाला हे आर्यभट्टचं चित्र छापलेलं दिसत आहे, हो ना? तर हा या आर्यभट्ट उपग्रहाचा सन्मान होता. 1975 मध्ये पहिला उपग्रह जो भारताने अवकाशात सोडला त्याचं जवळून चित्र तुम्ही इथे पाहू शकता की अवकाशात गेल्यानंतर तो कसा दिसत होता ते तुम्हाला इथे दिसत आहे बघा. आणि या इथे सुद्धा ते अवकाशात जातानाच चित्र तुम्हाला इथे दाखवलं आहे. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत
अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत. आता आपण अभ्यासूया सामाजिक क्षेत्रातील बदल. भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत. त्यामध्ये पहिला महत्वाचा बदल म्हणजे महिलांचे सक्षमीकरण. सामाजिक क्षेत्रात जे बदल झाले त्यापैकी महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी काही संबंधित आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालक यांचा सर्वांगीण विकास होणे महत्वाचे होते. यासाठी मुलींच्या शिक्षणावरती सुद्धा भर देण्यात आला. बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हाही एक महत्वाचा मुद्दा होता. महिला आणि बालकांचा सर्वांगीण विकास हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि म्हणूनच देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे काही कायदे करण्यात आले त्यातले सर्वात महत्वाचा कायदा होता तो म्हणजे हुंडा प्रतिबंध कायदा आणि दुसरा कायदा समान वेतन कायदा. असे दोन कायदे हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे होते आणि ते कायदे संमत करण्यात आले. आता हुंडा प्रतिबंध कायदा का करावा लागला, तर स्त्रियांचा विवाह झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्या स्त्री धनाच्या अपेक्षेने त्या मुलीला जाळलं जायचं, तिच्यावर अन्याय केला जायचा, तिच्यावर अत्याचार व्हायचा आणि पुरुष वर्ग हे तिच्यावरती अन्याय करत होते किंवा सासरची मंडळी लग्नाच्या वेळेला मोठी रक्कम, गाडी, पैसा, फ्रीज, टीव्ही अशा अनेक वस्तू मागत असत. अगदी गावाकडे जमीन जुमला मागत असत आणि यामुळे त्या स्त्रियांचे वडील जे म्हणजे माहेरकडची मंडळी जी होती ही मोठ्या प्रमाणात रक्कम जर सासरच्यांना नाही देऊ शकली तर त्या स्त्रीला सासरी फार मानहानी सहन करावी लागत असे. अगदी वेळप्रसंगी स्त्रियांना जाळले जात असे आणि हे जे प्रसंग आहेत हे मोठ्या प्रमाणात भारतात अगदी सर्वत्र दिसून येत होते आणि म्हणून कायद्याने हुंडा प्रतिबंध करण्यात आला आणि कायद्याने जर कोणी हुंडा घेतला तर त्यास शासन केले जाते. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समान काम समान वेतन हा कायदा. पूर्वीच्या काळी काय होतं तर स्त्रियांचं वेतन वेगळं होतं आणि पुरुषांना मिळणारं वेतन वेगळं होतं. मग कामाचं स्वरूप जरी सारखं असलं तरी सुद्धा दोघांना मिळणारा वेतन हे वेगवेगळ्या पद्धतीचं होतं आणि म्हणून समान वेतन कायदा हा स्वतंत्र भारतात निर्माण करण्यात आला की दोघांचं काम समान असेल तर दोघांनाही समान वेतन मिळालेच पाहिजे आणि हा कायदा संमत करण्यात आला. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते, ती सक्षम आहे, ती सरकारी कार्यालये, बँका, IT क्षेत्र, अगदी डॉक्टर, वकील, शिक्षण क्षेत्र सर्व क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करते. मग तिला मिळणारं वेतन हे कमी मिळून कसं चालेल, म्हणून तिलाही मिळणारं वेतन हे पुरुषांच्या बरोबरीनेच असलं पाहिजे आणि या दृष्टीने समान वेतन कायदा संमत करण्यात आला होता. 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. म्हणजे स्त्रियांना सुद्धा आता स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा ठराविक जागा ह्या उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्री ही निवडणुकांना उभी राहते, तिच्यासाठी काही राखीव जागा आहेत आणि त्यामुळे आजची स्त्री
ही महिला सरपंच, महिला नगरसेवक, महिला सभापती बनते. आजची स्त्री ही आपल्या भारताची पंतप्रधान झालेली आहे आणि राष्ट्रपतीही झालेली आहे. तर स्त्री कोणतं काम करू शकत नाही असं नाही. पूर्वी भारत देशात जाती अंतर्गत भेदभाव होता. म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीची गोष्ट लक्षात घ्या. तेव्हा आपल्याकडे जाती व्यवस्था मजबूत होती आणि जाती अंतर्गत भेदभाव होता. ज्या वेळेला भारताचं संविधान लिहिलं गेलं त्यावेळेला संविधानकारांना असे वाटले की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये B.P. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार केला गेला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून शासनाने 1989 मध्ये अॅट्रॉसिटी कायदा संमत केला. जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली आणि आर्थिक उदारीकरण घडून आले. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्याचा विस्तार झाला आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. हे आता आपण वरील मुद्द्यांमध्ये अभ्यासले. जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला. G20, ब्रिक्स, BRICS, ब्रिक्स. या ब्रिक्स मध्ये कोणकोणत्या कंट्रीज आहेत? B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि साऊथ आफ्रिका. या 5 देशांचा मिळून ब्रिक्स ही संघटना होते आणि यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य आहे. ब्रिक्सची स्थापना जून 2006 मध्ये झाली. ब्रिक्स, BRICS. यामध्ये कोणकोणते देश आहेत? तर भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिका. पहा, जगाच्या नकाशावरती तुम्हाला हे 5 देश दिसत आहेत. हा इथे आहे ब्राझील, हा इथे आहे साऊथ आफ्रिका, चायना, रशिया आणि भारत देश. तर आपला भारत देश हा सुद्धा या आंतरराष्ट्रीय संघटनांचा एक महत्त्वाचा देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, दूरसंचार आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा भारताने महत्त्वाची क्रांती अनुभवली. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजे इंटरनेट.
उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी यशस्वीरित्या कार्यरत आहे हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. भारतीय लोकांच्या, विशेषतः युवकांच्या जीवनशैलीतही खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तर हा जो बदल झाला आहे, हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 ला भारत गणराज्य बनले आणि त्यानंतर 1960 पासून आपल्या भारतामध्ये हळूहळू बदल घडत गेले. मग ते राजकीय बदल होते, सामाजिक बदल घडत गेले आणि आर्थिक परिवर्तनही घडली. मग हे जे बदल कोणकोणते घडले, म्हणजे भारत 1960 नंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मध्ये केला आहे. तुम्ही तीनही भाग जर व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला 1960 नंतर भारत कसा कसा घडत गेला आणि कोणकोणते बदल झाले हे छानपैकी समजून येईल. तर आपण आता इथेच थांबणार आहोत. आता पाठ तुमचा संपूर्ण पाहून झाला की नाही, की मग तुम्ही काय करणार आहात, तर मोबाईल वरतीच पाठाच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला निळी लिंक दिसेल. त्या निळ्या लिंकला टच करा. त्याबरोबर अभिप्राय फॉर्म तिकडे तुम्हाला उघडून येईल. मग त्या अभिप्राय फॉर्म मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत जरूर नोंदवा. आणि हो, आणखीन एक गंमत आहे तुमच्यासाठी. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रश्न दिले आहेत. मग डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहा. हा आहे तुमचा घरचा अभ्यास. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.